विदर्भ के गढ़चिरौली जिले में इस वर्ष मानसून की देरी और अब तक हुई असंतोषजनक वर्षा ने किसानों की चिंता को काफ़ी बढ़ा दिया है। खरीफ सीजन की बुआई का समय शुरू हो चुका है, लेकिन बारिश न होने के कारण खेत अभी तक बंजर पड़े हैं और किसानों के सामने बुआई की बड़ी चुनौती खड़ी हो गई है। गढ़चिरौली जिले के देसाईगंज तालुका समेत कई इलाकों में अब तक पर्याप्त बारिश नहीं हुई है, जिससे धान और तूर जैसी खरीफ फसलों की बुआई प्रभावित हो रही है। स्थानीय किसान रूपाली पुस्तोड़े के अनुसार बिना नमी की बुआई जोखिम भरी और प्रति एकड़ 25,000 रुपये तक का खर्च होता है। कुछ किसानों ने बुआई शुरू कर दी है, लेकिन बारिश और देर से हुई तो उन्हें दोबारा बुआई करनी पड़ सकती है। कृषि विभाग ने किसानों को धैर्य रखने की सलाह दी है। किसान सरकार से राहत योजना की मांग कर रहे हैं। पाऊस 15 जूनपर्यंत येईल याची शक्यता हवामान खात्याने दिली होती। ती पण 15 जून संपेपर्यंत सुद्धा पाऊस काही आला नाही। आता जे आम्ही पेरणी केली होती म्हणजे नांगरणी लागली, बिजाई घेतली, ते सर्व टाकले। आता पाऊसच नाही आला तर ते पूर्ण जे केलेली पेरणी ती पूर्ण खराब झाली। आता अजून पुन्हा परत जर पाऊस आल्यानंतर अजून धान घेऊन बिजाई घेऊन अजून पुन्हा पेरणी करावी लागणार आहे। तर ते संकट आता शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे। जे रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च केली ते पुन्हा करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी हा संकटामध्ये आला आहे आणि कसा पैसे नसल्यामुळे मग पैसे व्याजाने किंवा कर्ज उचलून पुन्हा करावे लागणार आहे। म्हणजे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। प्रति एकरमध्ये 20 ते 25 एवढा खर्च हा शेतकऱ्यांना येतो। आम्ही म्हणजे शेतीमध्ये तांदळाची पेरणी करतो आणि धुऱ्यांना तुरी पण लावतो। तर बिजाई आपल्याला घेऊनच हे करावी लागते, तुरीची आणि धानाची सुद्धा। तर ह्या पूर्ण म्हणजे ह्याला 20 ते 25 एवढा खर्च येतो। आता जर अजून 8 दिवस पाऊस जर नाही पडला तर शेतकऱ्यांवर खूपच मोठा संकट आहे। कारण जे पेरणी केलेली आहे ते पूर्ण खराब झालेली आहे आणि अजून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच पेरणी करावी लागणार आहे। त्याच्यासाठी शेतकरी हा अजून कर्जाखाली सापडणार आहे आणि तो जे पैसे आहेत ते कर्जाचे त्यांना शेतीचा पीक आल्यानंतर देऊ अशी जर राहते। पण जसा ह्या दुष्काळामुळे पीकच बरोबर नाही आला तर शेतकरी कसा त्या कर्जाखाली दबल्या जाते आणि पीकही नाही आला तो न आल्यामुळे कर्ज फेड करता येत नाही त्याला, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होतो।